सकाळी सकाळी 8 वाजता एवढं ऊन पडलं होतं, पण थंडी अशी वाजत होती ना, बास रे बास. जय महाराष्ट्र मित्रांनो. कामानिमित्त गेलो होतो पारगावला, पण येत्या तर घरून कॉल आला की घरी पाहुणे आलेत, त्यांच्यासोबत छोटंसं बाळ आहे. मग बाळाला काहीतरी खायला घेऊन ये. मग काहीतरी कुरकुरे वगैरे घेतले आणि निघलो घरी. वातावरण तसं उन्हाळ्यात होतं बरं का, पण थंडी पण वाजत होती. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? घरी आल्यावरती पाहुणे तर लगेच गेली होती बरं का. पाहुणे गेली आणि घरच्यांनी लगेच कलर यायला जमवलं. म्हटलं तर 2 दिवसापूर्वी पेंटिंगचं काम सगळं उरकलं होतं आणि पेंटर लोकांना ते काम दिलं होतं. तर त्यांना जमलं नाही म्हणून आई म्हटलं चला आता बाकीच राहिलेलं आपण दोघंच करू. तसं जर कलर द्यायचं जास्त काही नव्हतं बरं का, 2-3 मान्य होत्या. पण त्यांना काही काही ठिकाणी राहिलं होतं आणि राहिलं अशा ठिकाणी होतं का अवघड ठिकाणी. ते सगळं झालं बरं का. आणि बऱ्याच दिवस बैलांची मालिश केली नव्हती. मग काय ब्रश आणला मस्तपैकी बैलांना चोळून वगैरे काढलं. त्यांना पण लय मस्त वाटायचं. आणि इकडे बघा विरू शेटचं काय चाललंय. ओके ओके. नाही नाही, मी आज काय केलं गोपाल, आज मला गाडी चालवायचा कंटाळा आला म्हणून मी 50-60 रुपये देऊन मी चाललो असंच बसनी फिरायला, थोडंसं मन हलकं व्हायला. मास्तर किती मार्काचा पेपर आहे? तू टेन्शन न घेऊ, तुला 35च्या वर मार्क पडत नाही. राहुल मला पेपर दाखव ना. अरे मी नुसता दिसतो हुशार, पण मला कळचं ढळ येत नाही. भाऊला काय झालं काय माहिती, पत्र्यावरती जाऊन बसला होता. नाग्या इकडून त्याच्याकडे बघत होता. म्हणजे विचार करा भाऊ किती फेमस असेल. काय झालं ते थोड्या वेळाने विरू भाऊच्या शेतात जात होतो कांद्याचं रोप आणायला. त्याच्या आधी म्हटलं तर यांना खुराक वगैरे चारून घ्यावा मग जावा. याला थोडंसं औषध पाजत होतं. मग औषध वगैरे पाजून घेतलं, खुराक वगैरे चारून घेतला आणि म्हटलं तर जायला थोडा टाईम तर यांना काय करू व्यायामाला घेऊन जाऊ. मग काही मी शेटला सोडलं ना, आलो ना चालवायला. म्हटलं त्याला गोडीची सवय लागेल म्हणून गोडी मागं चालवाय आणलं. पण वाघाला घरी जायची गाई, गोडी एका बाजूला सोडली आणि वाघ गोडी सोडून घरी पळत होता. आता सगळं झालं होतं बरं का. मग विरू शेटच्या वावरात गाडी घेऊन गेलो, मस्तपैकी रोप वगैरे भरून आणलं आणि आता खाली वगैरे करून घेतली. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.